जिले में वाम मोर्चा के वरिष्ठ नेता, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के पूर्व राज्य सचिव, सीटू के अध्यक्ष, जिला ट्रेड यूनियन काउंसिल के अध्यक्ष, किसान और श्रमिक नेता कॉमरेड प्राध्यापक उदयन शर्मा का आगामी रविवार 6 अक्टूबर को दोपहर 1 बजे जोशी हॉल में नागरिक अभिनंदन किया जाएगा। कार्यक्रम की अध्यक्षता पूर्व विधानसभा उपाध्यक्ष प्राध्यापक शरद तसरे करेंगे। नागरिक सत्कार समारोह समिति ने बताया कि विद्यापीठ के पूर्व परीक्षा नियंत्रक प्राध्यापक डॉक्टर BR वाघमारे, प्रमुख अतिथि सांसद बलवंत वानखड़े, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पोलित ब्यूरो सदस्य डॉक्टर अशोक ढवले, विधायक यशोमती ठाकुर, पूर्व सांसद अनंत गुड़े, पूर्व विधायक डॉक्टर सुनील देशमुख और भारतीय कम्युनिस्ट पार्टी केंद्रीय काउंसिल के सदस्य कॉमरेड तुकाराम भस्मे प्रमुखता से उपस्थित रहेंगे। समिति ने शाम चौक के पास स्थित जोशी सभागार में आगामी रविवार को सभी को उपस्थित रहने का अनुरोध किया है। लेखन क्षेत्रात, चळवळीच्या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अमरावतीवर जे काही ऋण आहे कामगार जे आपल्याला ह्या माध्यमांना जाता जाता त्यांच्या अमरावतीहून जाता जाता आपल्याला ते फेडता येईल। तर कृपया बातमी घेताना यांचं राजकीय जीवन आपण पूर्ण घ्यावं। ते स्वभावानं आणि बोलण्याला कॉम्रेड होते। आणि एक फक्त किस्सा सांगेल तुम्हाला, 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं तर पंतप्रधान झाल्यावर मोदींबद्दल ते मला येऊन ऑफिसला 1 तास बोलले आणि 1 तास फक्त मी ऐकत राहिलो। आणि त्यांच्यातलं जे कॉम्रेड आहे ते पूर्ण 1 तास वाघमारे साहेब त्या माझ्या कॅबिनमध्ये पूर्ण जागृत झाला होता। आणि आमची एक जलेबी बैठक व्हायची, त्यात माझं वय सगळ्यात कमी आणि त्या बैठकीत रमाकांत सर, त्याच्यानंतर चंद्राकर सर, पदमचंदजी जैन, भगवान वैद्य प्रसाद, उदयनदा आणि बजाजजी हे सगळे यांच्यासाठी मी जलेबी घेऊन जायचो नेहमी। हे जलेबी खायचे आणि 2 तास चर्चा व्हायची। पुन्हा पत्रकारांना विनंती करेल, नवीन पिढीतल्या पत्रकारांना विशेष विनंती करेल, त्यांचं अमरावतीवर जे काही ऋण आहे प्राध्यापक उदयनजी शर्माचं ते जाताना आपण ते फेडावं अशी माझी सगळ्या पत्रकारांना कळकळीची विनंती आहे। आणि आजकाल जास्त हे पद्धत आणि कल्चर नाही का आपण एखाद्या कॉम्रेड किंवा एखाद्या प्राध्यापकाच्या नागरिक सत्काराला कव्हरेजसाठी आपण उपस्थित राहत नाही। एखादा मोठा राजकीय नेता असला तर त्याच्या कव्हरेजसाठी आपण खूप उपस्थित राहतो। माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे तर 6 तारखेला ह्या नागरिक सत्काराला, उदयन शर्मा यांच्या नागरिक सत्काराला आपण सगळ्यांनी उपस्थित राहून ते कव्हर करावं। आणि आपल्या आयुष्यातलं एक महत्त्वाचा क्षण आपण ज्याला म्हणू शकतो, अमरावतीची एक एसेट, अमरावतीची एक प्रॉपर्टी ही बाहेर चालली आहे आपल्याला सोडून 10 तारखेला, त्याच्या अगोदर होणाऱ्या या कार्यक्रमात आपण अवश्य उपस्थित राहावं। उदयन शर्मा सर का नागरिक सत्कार जो हम लेने जा रहे हैं, निश्चित रूप से हिंदी जगत के लिए एक बहुत बड़ी हस्ती अमरावती में वो होकर गए। अनिल भैया ने बताया उनके बारे में, जो अनिल भैया के अनुभव है वो पत्रकार के रूप में मेरे साथ में भी उनके हमेशा रहे हैं। मैं भी ढूंढूंगा शायद 2002-2003 की कुछ उनकी कैसेट्स मिल जाए। लगातार कहीं ना कहीं डिबेट में वो उस समय हाजिर रहते थे। बहुत सारा टाइम में ढूंढ सकूं तो अभी मैं देने की कोशिश करूंगा। जैसा अनिल मैंने बताया कि उदयन शर्मा सर भले आप लोगों के लिए अभी नहीं जानकार हूं, लेकिन हिंदी क्षेत्र के लिए, हिंदी के लिए उनकी कितनी बेचैनी थी यहाँ पे जीवित रखने के लिए, और साथ ही उनका राजनीतिक जो सफर तो क्या कह सकते हैं, उनका संघर्ष ही रहा है। हमेशा वे सत्ता के खिलाफ भी लड़े हैं, कामगारों के लिए लड़े हैं। कामगारों की लड़ाई हमेशा सत्ता के खिलाफ ही रही, ये उन्होंने लड़ी है। आप ये सब बातें अपने पत्र के माध्यम से अनिल बहन बताया। एक चीज कि जोशी हॉल सरी का एक छोटा सा, उनके सब बहुत कम था, लेकिन भैया आप है, मैं हूँ, पत्रकार लोग हैं, कहीं पे भी वो जोशी हॉल हम छोटा महसूस नहीं होने देंगे। पूरे अमरावती में हमारी कोशिश रहेगी कि हर व्यक्ति के दिल तक उनकी बात पहुंचे। ये हम और अनिल भाई आपको प्रॉमिस करते हैं। और जो ऋण फेडने की बात फेड तो नहीं सकते, लेकिन कुछ भी ऐसा जो सर को खुशी प्रदान कर सकता है वो हम काम करेंगे। आप सब यहाँ हैं, आपका बहुत बहुत आभार। और यह एक कार्य एक जिम्मेदारी समझकर और एक आह्वान जो भी अमरावती में, क्योंकि शॉर्ट टर्म में बहुत लोगों से हम मिल नहीं पाए, बहुत सारे उनके चहेते लोग हैं,
इस पत्रकार परिषद के माध्यम से हम उन लोगों से भी निवेदन करना चाहेंगे कि सत्कार कार्यक्रम में जरूर आए, नहीं आ सकते तो कम से कम घर बैठकर भी हमारे और मंडल के टीवी पे आप घर पे बैठ के देख सकते हैं, वो भी हम लाइव करेंगे कार्यक्रम। आप सबका बहुत बहुत आभार और बहुत बहुत धन्यवाद। प्राध्यापक डॉक्टर उदयन शर्मा आपल्या इथं केशरबाई लाहोटी महाविद्यालय, त्या लाहोटी महाविद्यालयामध्ये ते हिंदी साहित्याचे प्राध्यापक होते आणि संवेदनशील अशा प्रकारचे प्राध्यापक होते। त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना जेवढं ज्ञान देता येईल ते सर्व ज्ञान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। विद्यार्थ्यांचे केवळ शिक्षणाचेच प्रश्न नाही तर त्यांचे वैयक्तिक प्रश्न, त्यांचे सामाजिक प्रश्न, कामगार चळवळीतले प्रश्न सातत्यानं उदयन शर्माजी हे कॉलेज संपल्यानंतर कामगारांच्या प्रश्नासाठी लढणे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणे, समाजाच्या प्रश्नासाठी लढणे, या सर्व प्रश्नासाठी उदयनजी शर्मा लढताना आम्ही पाहिलेले आहे। स्वतः झोकून दिलेलं, त्यांचं अनेक दिवसपर्यंत त्यांनी घर पण नव्हतं उदयन शर्माजीचं या ठिकाणी, आम्हाला ते सर्व आठवते। त्याचा जो त्याग आहे शैक्षणिक क्षेत्रातला, ते अभ्यास मंडळावर येत होते, विद्यापीठाच्या नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष होते, सदस्य होते, अमरावती विद्यापीठाच्या होते, नागपूर विद्यापीठाच्या होते। म्हणून समाजाभिमुख असा प्रकारचा अभ्यासक्रम वगैरे प्रिस्क्राईब करण्यामध्ये उदयन शर्माजीचा मोठा वाटा होता। आणि म्हणून ते आता अमरावती शहर सोडून जात आहेत, त्यांच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या त्या मुलीकडे जात आहे। म्हणून आम्ही घाईघाईनं हा खरं नागरी सत्कार समारोह आयोजित केला, कारण 10 तारखेला ते अमरावती शहर सोडणार आहे, त्यांच्या मुलीकडे जात आहे। त्या निमित्तानं एक त्यांचं कृतज्ञता सोहळा म्हणून त्यांच्याविषयीच्या आपल्या अमरावतीकरांच्या भावना, अमरावतीसाठी, शहरासाठी आणि अमरावतीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, त्यासाठी हा आम्ही नागरी सत्कार समारोह आयोजित केलेला आहे। आज इथं जी पत्रकार परिषद झाली ती कॉम्रेड उदयन शर्मा जे शिक्षण व्यवसायातच नव्हते तर ते समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये मार्क्सवादी विचारसरणी घेऊन विद्यार्थी अवस्थेपासून त्यांनी जी अंगीकारली होती त्याचा जीवनभर कामगार, शेतकरी, शेतमजुरांसाठी समाज परिवर्तनाच्या लढ्यासाठी आपलं योगदान दिलं। आज या ठिकाणी जी नागरिक सत्कार समारोह समिती झाली आहे ती सर्वसमावेशक त्यांच्या विद्यार्थ्यांपासून पत्रकार आणि प्राध्यापक, डॉक्टर, वकील, कामगार संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांची मिळून नागरिक समिती झाली आहे। ते आपल्या मुलीकडे जाणार आहे म्हणून 6 ऑक्टोबरला हा जो सोहळा त्यांचा गौरव सोहळा आयोजित केला आहे, त्यासाठी अमरावतीकर जनतेने त्यात सहभाग करावा अशी मी आयोजन समितीतर्फे विनंती करतो।